सर, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये अजून अशा कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत? याच्यामध्ये वेगवेगळ्या संधीज उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मग तुम्ही एकतर इम्पोर्ट एक्सपोर्ट तर आहेच आहेत, परंतु मार्केटिंग एजंट बनणे किंवा डिजिटल मार्केटिंग झाल्या, सर्व्हिसेस एक्सपोर्ट करू शकताय तुम्ही, पॅकेजिंगमध्ये काम करू शकताय. जे काही प्रोडक्ट्स आपल्याला एक्सपोर्ट करायचे असतात तर प्रत्येक प्रोडक्टची एक पॅकेजिंग ठरलेली असते, तर तसे तुम्ही पॅकेजिंग बनवून तुम्ही सप्लाय करू शकताय. याच्या व्यतिरिक्त कंटेनर लिझिंग करू शकताय, ज्याच्यामध्ये ऑलरेडी माझी जी कंपनी आहे ब्रँड बियॉन्ड बाउंड्रीज, याच्यामध्ये आपण लोकांना हेल्प करतो की कंटेनर लीज कसा करायचा आणि त्याच्यातून महिन्याला तुम्हाला इन्कम कसं जनरेट करू शकतो आपण. त्याच्यामध्ये कंटेनर लिझिंग बद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक नवीन कंटेनर आपण जे कोणी इन्व्हेस्टर असतात त्यांच्या नावावर आपण एक नवीन कंटेनर घेतो आणि तो जे काही इम्पोर्ट करायचं आहे किंवा एक्सपोर्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये हे कंटेनर 20 फीट किंवा 40 फीटचे असतात, ते आपण भाडेतत्वावर कंपनीला देतो आणि त्याच्यामध्ये मग फिक्स आपले रिटर्न्स ठरलेले असतात, फिक्स रेंट ठरलेला असतो. तर त्याचं ॲग्रीमेंट होतं आणि त्याचं ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला तुम्ही जे अकाउंट डिटेल्स वगैरे दिलेले असतात त्याच्यामध्ये ते डायरेक्ट पैसे जमा होतात तुमचे. तर ही देखील एक संधी आहे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते, दर महिन्याला फिक्स रिटर्न्स असतात आणि जेवढी इन्व्हेस्टमेंट असते साधारण ती तुमची जास्तीत जास्त 1.5 ते 2 वर्षामध्ये तुमचे रिटर्न्स कव्हर होतात. आणि जेव्हा आपण एखादा नवीन कंटेनर घेतो तो साधारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये 1 ते 10 वर्ष तो कंटेनर यूज होतो. नवीन कंटेनर घेतल्यानंतर त्याचे क्वालिटी टेस्टिंग वगैरे सगळं झाल्यानंतर त्याला एक सर्टिफिकेट इश्यू होतं आणि ते ब्युरो ऑफ इंटरनॅशनल कंटेनर्स ही जी जागतिक संघटना आहे ही पूर्ण तुमचे कंटेनर्स ट्रॅक करण्यासाठी किंवा त्यांना ऑथराईज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करून देतो. ह्याच्यामध्ये तुमच्या किती ट्रिप झालेल्या आहेत किंवा दर महिन्याला किती ट्रिप होते त्याच्यानुसार तुम्हाला जे काही रिटर्न्स ठरलेले असतात ते तुम्हाला अकाउंटला जमा होतं. तर ही देखील एक चांगली संधी आहे आणि तुम्ही निश्चितच ह्याच्यामध्ये काम करू शकताय आणि जर तुम्हाला कंटेनर लिझिंगमध्ये करायचं असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय.